ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. भक्तिशास्त्रीच्या या क्लासमध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लेसन 46 धडा 46 भगवद्गीता अध्याय 11 श्लोक संख्या 47 ते 55. तर या ठिकाणी 47 ते 55 या श्लोकांना एक शीर्षक आहे. ते शीर्षक असं आहे की फक्त भक्तच भगवान श्रीकृष्णांचं द्विभुज परमरूप पाहू शकतात. तर या धड्यामध्ये कुठलाही क्लोजबुक एक्झाम तयारी प्रश्न नाही आहेत, कुठल्याही उपमा नाही आहेत आणि कुठलेही पाठांतराचे श्लोक सुद्धा नाही आहेत. तर श्लोक क्रमांक 47 पासनं आपण हे पाहणार आहोत. तर 47व्या श्लोकामध्ये काही जे महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण पाहूया. तर श्री भगवान म्हणाले की अर्जुना, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखवलं. तुझ्या वाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि आद्यरूप कोणी पाहिलेलं नाहीये. तर ह्याच्यामध्ये काही मुद्दे जे महत्वाचे आहेत ते आपण पाहूया. ते असे आहेत की मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतात हे परमश्रेष्ठ जे विश्वरूप आहे ते मी तुला दाखवलेलं आहे. आणि मानवी कल्पना ज्या आहेत त्याच्या अतीत असणारं हे रूप श्रीकृष्णांनी आपल्या आत्मयोगाने म्हणजे अंतरंगा शक्तीने प्रकट केलेलं आहे. कृष्णाच्या कृपेमुळे अर्जुनाला हे विश्वरूप पाहायस मिळालं आणि भगवत परंपरेतील सर्व भक्तांना ते रूप पाहायला मिळालं. स्वर्गलोकातल्या आणि अंतरिक्षामध्ये असणाऱ्या इतर लोकातील भक्तगणांना सुद्धा हे रूप पाहता आलं. हे रूप दुर्योधनाला सुद्धा दाखवण्यात आलं. त्यावेळेस श्रीकृष्णांनी आपल्या विश्वरूपातील काहीच रूप प्रकट केली होती, परंतु अर्जुनाला जे रूप दाखवण्यात आलं त्याच्यापेक्षा दुर्योधनाला दाखवण्यात आलेले विश्वरूप हे वेगळं होतं. तर हे आपण या श्लोकातनं पाहू. 48व्या श्लोकामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की कृष्ण भक्त जो आहे तो नकली अवतारांना किंवा तथाकथित अवतारांच्या तथाकथित भक्तांना मान्यता देऊ शकत नाही. म्हणून भगवंत या ठिकाणी सांगतायत, हे कुरुप्रवीर, तुझ्यापूर्वी माझं हे विश्वरूप कोणीही पाहिलेलं नव्हतं. कारण वेदाध्ययन, यज्ञ, दान, पुण्यकर्म करण्यानी किंवा उग्र तप करण्यानी मला या विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणं कोणालाही शक्य नाहीये. मग ही दिव्य दृष्टी कोणाला असू शकते असा आपण विचार करू शकतो की दिव्य म्हणजे दैवी दृष्टी. जोपर्यंत मनुष्याला देवतेप्रमाणे दैवी अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला दिव्य दृष्टी मिळू शकत नाही. आता विष्णू भक्त कोण आहेत? ते देवता आहे. विष्णू भक्त स्मृता देवा आसुरस्तत विपर्ययः. श्रीकृष्णांचा विशुद्ध भक्त झाल्याशिवाय मनुष्य दैवी होऊ शकत नाही. तपस्या, दान, वेदाध्ययन करणं इत्यादी सर्व काही मनुष्य करू शकतो, परंतु जोपर्यंत तो अर्जुनाप्रमाणे भक्त बनत नाही तोपर्यंत विराट रूप पाहता येणं शक्य होणार नाही. वेदाध्ययन, वेद हा शब्द संपूर्ण वैदिक शास्त्रांचा म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे चतुर्वेद, 18 पुराण, उपनिषद, वेदांत सूत्र यांचा वाचक आहे. सूत्र म्हणजे काय? तर यज्ञयाग जे आपण करतो त्या विधींचं अध्ययन करण्यासाठी कल्पसूत्र, मीमांसा सूत्र यांच्यासारखी काही सूत्र आहेत. त्याचप्रमाणे पुण्यकर्म, अग्निहोत्र, विविध प्रकारच्या विहित कर्मांचा बोध होतो. तपस्या म्हणजे स्वेच्छेने शारीरिक कष्ट स्वीकारणे म्हणजे तपस्या. दाने दान म्हणजे ब्राह्मण आणि वैष्णवांसारखे जे दिव्य प्रेममयी भगवत सेवेत संलग्न झालेत त्या सत्पात्र जनांना दान देणे होय. निर्विशेषवादी म्हणजे जे निर्विशेषवादी आहेत
ते सुद्धा भगवंतांचं विश्वरूप पाहत असल्याची कल्पना करतात. परंतु भगवद्गीतेवरनं आपण जाणू शकतो की निर्विशेषवादी हे भगवंतांचे भक्त नाही आहेत, म्हणून ते भगवंतांचं विश्वरूप पाहू शकत नाही. त्यानंतर आपण पाहू अनिश्वरवादी. जे अनिश्वरवादी आहेत त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त होऊ शकत नाही. अर्थात जे विष्णूंना मानतच नाही किंवा जे जे श्रीकृष्णांच्या निर्विशेष तत्वालाच परमसत्य मानतात, तर यापैकी कोणालाही भगवंतांचं विराट रूप किंवा विश्वरूप पाहण्यासाठी संधी प्राप्त होऊ शकत नाही. आपण पाहू भक्त. जे भक्त दैवी प्रकृतीमध्ये आहेत आणि ज्यांना दिव्यदृष्टी आहे तेच भगवंतांचं विश्वरूप पाहू शकतात. पण भक्त भगवंतांचं विश्वरूप पाहण्यासाठी एवढे उत्सुक नसतात. त्याच्याच बरोबर नकली अवतार. तर या कलियुगामध्ये अनेक नकली अवतार आहेत आणि अशा नकली अवतारांचे अनेक तथाकथित उपासक पण आहेत. असे अनेक लोक आहेत जे मी स्वतः अवतार निर्मिती करतात किंवा मी स्वतः अवतार असल्याचा दावा करतात. असे लोक काय करतात? साधारण मनुष्य अवतार असल्याचा दावा करतात, परंतु हा केवळ एक मूर्खपणा आहे. कृष्ण भक्त झाल्याशिवाय कोणीही भगवंतांचं विश्वरूप पाहू शकत नाही. श्लोक क्रमांक 49 मध्ये आता भगवंत सांगतायत की हे जे विश्वरूप मी तुला दाखवलंय हे आता मी आवर्त घेतोय, आता मी ते समाप्त करतोय. कारण का? तर माझं हे भयंकर रूप पाहून तू व्यथित झालायस, भ्रमित झालायस. आता हे रूप मी समाप्त करतो. हे माझ्या भक्ता, या सर्व क्लेशातून मुक्त हो आणि तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप आता तू शांत चित्ताने पाहू शकतोस. तर विश्वरूपाच्या प्रकटीकरणाचं प्रयोजन काय आहे? तर याच्या मागे काही कारणं आहेत की पूजनीय पितामह भीष्म गुरु द्रोणाचार्यांचा वध कसा करावा ही अर्जुनाला चिंता होती. कौरवांच्या सभेत धृतराष्ट्र पुत्रांनी जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य हे मुकाट्याने बसलेले होते. म्हणून स्वकर्तव्याच्या बाबतीत असा निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांना मारणं उचित आहे हे भगवंत इथे सांगतायत. त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल पूर्वीच त्यांना मारण्यात आलेलं आहे हे दाखवण्यासाठी श्रीकृष्णांनी आपल्या समोर म्हणजे अर्जुनासमोर हे विश्वरूप प्रकट केलं. आणि हे दृश्य अर्जुनाला दाखवण्याचं कारण म्हणजे भक्त हे सदैव शांतचित्त असतात आणि अशी भयंकर कृत्य ते करू शकत नाही. त्याचबरोबर भक्ताला विश्वरूपामध्ये फारची रुची नसते, कारण विश्वरूपाशी प्रेमाचं आदान प्रदान करता येत नाही. भक्ताला काय करायचं असतं तर एकतर आपला भक्तिभाव आदरपूर्वक भगवंतांना अर्पण करायची त्याची इच्छा असते किंवा श्रीकृष्णांचं प्रेमाशी आदान प्रदान करता येण्याजोगं द्विभुज रूप म्हणजे वेणुधारी रूप जे आहे ते पाहण्याची त्याची इच्छा असते, जेणेकरून तो भगवंतांशी प्रेमाचं आदान प्रदान करू शकेल. पाहू 95व्या श्लोकामध्ये काय झालं तर याचं शीर्षक असं देता येईल की चतुर्भुज आणि द्विभुज रूप भगवंतांनी प्रकट केलं आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. कृष्ण जेव्हा देवकी पुत्र वसुदेव देवकीचे पुत्र म्हणून अवतीर्ण झाले तेव्हा सर्वप्रथम त्यांनी स्वतःला चतुर्भुज नारायण रूपामध्ये प्रकट केलं. परंतु वसुदेव आणि देवकी आपले जे माता पिता आहेत त्यांच्या विनंतीवरून त्यांनी स्वतःचं रूपांतर एका साधारण बालकामध्ये केलं. ब्रह्मसंहितेच्या 5.38 मध्ये एक छान श्लोक येतो, प्रेमांजनच्छुरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयंती. तर ह्याच्यामध्ये ज्या व्यक्तीने नेत्रांमध्ये प्रेमाचं अंजन घातलेलं आहे तोच केवळ श्रीकृष्णांचं सुंदर रूप पाहू शकतो. श्रीकृष्णाला माहित होतं की चतुर्भुज रूप पाहण्यामध्ये अर्जुन फारसा उत्सुक नाहीये, परंतु अर्जुनाने स्वतः चतुर्भुज रूप दाखवण्याची विनंती केल्यामुळे त्याच्या विनंतीवरनं त्याला हे रूप दाखवण्यात आलं
आणि मग नंतर श्रीकृष्णाने स्वतःला पुन्हा द्विभुज रूपामध्ये प्रकट केलं. सौम्य वपू हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. सौम्य वपू म्हणजे अत्यंत सुंदर रूप, आणि हे रूप अत्यंत आकर्षक समजलं जातं. श्रीकृष्ण जेव्हा भूतलावर होते तेव्हा त्यांच्या सर्व या रूपावर जेवढे सगळे वृंदावनवासी होते तेवढे सगळे त्यांच्याकडे आकृष्ट झालेले होते. श्लोक क्रमांक 51 मध्ये शांतचित्त आणि आपल्या पूर्वस्थितीवर आलेला अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपात पाहिलं तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अतिव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांतचित्त झालेलो आहे आणि मी आता पूर्वस्थितीवर आलेलो आहे. तर मानुषम रूपम हा शब्द इथे वापरण्यात आलाय. तर या श्लोकातला मानुषम रूपम हा स्पष्टपणे दाखवतोय की भगवान हे मूलतः द्विभुजधारी आहेत. श्रीकृष्णांचा साधारण मानव म्हणून जे लोक उपहास करतात त्यांना या ठिकाणी श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपाचं अज्ञान असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. वाद, आता या ठिकाणी वाद उपस्थित होऊ शकतो. श्रीकृष्ण साधारण मानव आहेत आणि श्रीकृष्णांच्या माध्यमातून निर्विशेष ब्रह्म बोलतोय असे काही मूर्ख लोक वाद घालू शकतात. तर या ठिकाणी त्याचं खंडन सुद्धा करण्यात आलेलं आहे. श्रीकृष्ण जर साधारण मनुष्याप्रमाणे असते तर त्यांना विश्वरूप दाखवणं आणि पुन्हा चतुर्भुज नारायण रूप दाखवणं कसं शक्य झालं असतं, हे या वादाचं खंडन आहे. त्याचबरोबर वस्तुतः श्रीकृष्णांनी आपलं विश्वरूप आणि चतुर्भुज विष्णुरूप दाखवलं, मग ते साधारण मानव कसे काय असू शकतात, या मुद्द्यावरनं सुद्धा हा मागे जो वाद निर्माण होऊ शकतो त्याचंही खंडन करण्यात आलं. तर या ठिकाणी या श्लोकातली एक इंटरनल उपमा आहे. तर या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलंय भगवद्गीतेचं मूळ श्लोक जो आहे हा सूर्याप्रमाणे स्पष्ट आहे. मूर्ख भाष्यकारांकडून दिव्याच्या प्रकाशाची मुळीच अपेक्षा किंवा आवश्यकता नाही. तर या ठिकाणी आपण हे समजून घ्यायचं आहे. श्लोक क्रमांक 52 मध्ये असं सांगण्यात आलंय की भक्तीच्या मिश्रणा वाचून विश्वरूपाचं दर्शन होणं शक्य नाहीये. कशा पद्धतीने, तर भक्तीच्या मिश्रणा वाचून विश्वरूप पाहू शकत नाही. का, तर श्रीकृष्णांचं द्विभुज रूप जे आहे हे अधिक गुह्य रूप आहे. मनुष्य तपोमिश्रित भक्ती, ज्ञानमिश्रित भक्ती इत्यादीद्वारे कृष्णांचं विराट रूप पाहू शकेल, परंतु भक्तीच्या मिश्रणा वाचून विश्वरूपाचं दर्शन होणं शक्य नाहीये. श्रीकृष्णांचं जे द्विभुजधारी रूप पाहण्यास मिळणं अत्यंत कठीण आहे. कारण श्रीकृष्णांचं द्विभुजधारी रूप पाहायला मिळणं तर ब्रह्मदेव आणि शंकरांना सुद्धा अत्यंत कठीण आहे. श्रीकृष्णांना पाहण्याची त्यांना अत्यंत उत्कट इच्छा आहे. या गोष्टीचं प्रमाण आपल्याला श्रीमद भागवतामध्ये मिळतं. जेव्हा श्रीकृष्ण माता देवकीच्या गर्भात होते तेव्हा श्रीकृष्णांचं अद्भुत रूप पाहण्यासाठी स्वर्गातल्या सर्व देवी देवता जमलेल्या होत्या. त्यावेळेस जरी त्यांना भगवंतांचं दर्शन होऊ शकत नव्हतं तरी त्यांनी भगवंतांना सुंदर रीतीने प्रार्थना अर्पण केल्या, त्यांची स्तुती केली आणि भगवंतांच्या दर्शनासाठी ते सगळे प्रतीक्षा करत होते. भगवद्गीतेत सुद्धा 9व्या अध्यायातल्या 11व्या श्लोकात या ठिकाणी पुष्टी देण्यात येते. अवजानंती मान मूढा मानुषीम तनुमाश्रिता. त्यांचा उपहास करणाऱ्या मूर्खांना भगवंत प्रकट होत नाहीत. ब्रह्मसंहितेत, भगवद्गीतेत स्वतः श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णांचा विग्रह पूर्णपणे दिव्य सच्चिदानंद आहे आणि त्यांचा विग्रह प्राकृतिक देहाप्रमाणे नसतो. हे आपण इथे या ठिकाणी जाणून घ्यायचंय. परमसत्याला जाणण्याचे विविध स्तर या ठिकाणी सांगण्यात आलेले. त्यामध्ये असं सांगण्यात आलंय प्राकृत दृष्टिकोन. प्राकृत दृष्टीचा अवलंब करणाऱ्यांना वाटतं की श्रीकृष्ण हे ऐतिहासिक महापुरुष आहेत, महान विद्वान तत्वज्ञानी होते आणि ते इतके शक्तिशाली असले
तरीही ते साधारण मनुष्यच होते आणि त्यांनाही भौतिक देह स्वीकारणं भाग पडलं. हा झाला प्राकृत दृष्टिकोन. तर प्राकृत दृष्टिकोनाचा अंतिम निष्कर्ष असा असतो की परमसत्य हे निर्विशेष आहे आणि परमसत्याच्या निराकार रूपातनं हे भौतिक प्रकृतीशी संबंधित रूप ते काही काळासाठी त्यांनी धारण केलंय. तर भगवंतांविषयीची ही जी संकल्पना आहे ही भौतिक संकल्पना आहे, ही शहाणपणाची संकल्पना नाही. त्यानंतर एक दृष्टिकोन येतो, त्याला म्हणतात तर्कवादी दृष्टिकोन. जे ज्ञानाच्या शोधात आहेत ते सुद्धा श्रीकृष्णांबद्दल तर्क करतात आणि भगवंतांना त्यांचं जे विश्वरूप आहे ना त्याच्या तुलनेत श्रीकृष्ण अजून गौण आहेत असं मानतात. काही जणांना असं वाटतं की अर्जुनासमोर जे रूप प्रकट केलं ना कृष्णांचं विश्वरूप हे कृष्णांच्या साकार रूपापेक्षा अधिक महत्वपूर्ण आहे. अशा पद्धतीने ते तर्क करतात आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे परमसत्याचं साकार रूप हे काल्पनिक आहे. त्यांचा विश्वास असा असतो की अंतिम परमसत्य हे निर्विशेष आहे. हे सुद्धा चुकीचं आहे. मग पुढचा जो दृष्टिकोन आहे त्याचं नाव आहे दिव्य दृष्टिकोन. तर दिव्य दृष्टिकोन काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात ज्ञानप्राप्तीच्या दिव्य पद्धतीचं वर्णन करण्यात आलंय आणि ती पद्धत कशी आहे, ती प्रामाणिक व्यक्तींकडनं आचार्यांकडनं कृष्ण कथा श्रवण केली गेली पाहिजे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. हीच वास्तविक वैदिक प्रणाली आहे जे वास्तविकपणे वैदिक परंपरेमध्ये आहेत आणि अधिकृत व्यक्तींकडनं कृष्ण कथा श्रवण करतात आणि पुन्हा पुन्हा असं श्रवण करण्याने कृष्ण प्रेम वाढतं. श्रीकृष्ण हे आपल्या योगमायेने आवृत्त झाले आहेत आणि त्यामुळे कोणत्याही मनुष्याला ते प्रकट होत नाहीत किंवा दर्शनही देत नाहीत. ते स्वतः जेव्हा इच्छा करतात ज्या मनुष्याला ते प्रकट होऊन कृपा करतात केवळ तोच त्यांना पाहू शकतो. वेदांमध्ये सुद्धा असं सांगण्यात आलंय की जो शरणागत जीव तोच परमसत्य यथार्थ रूपात जाणू शकतो. निरंतर कृष्ण भावना आणि कृष्ण भक्तीद्वारे योग्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्याला श्रीकृष्णांचा साक्षात्कार होतो. असा साक्षात्कार देवी देवतांना सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून श्रीकृष्णांना जाणणं देवी देवतांना सुद्धा कठीण आहे. श्लोक क्रमांक 53 मध्ये भक्ती वाचून श्रीकृष्णांचं दर्शन होणं शक्य नाही. फार महत्वाचे काही मुद्दे या श्लोकांमध्ये आहेत. तुझ्या दिव्य चक्षुद्वारे तू जे पाहत आहेस ते केवळ वेदाध्ययनाने, कठोर तपानी, दानानी किंवा पूजेनी जाणणं शक्य नाही. या साधनांद्वारे कोणीही मला माझ्या मूळ स्वरूपामध्ये पाहू शकत नाही असं भगवान श्रीकृष्ण इथे स्पष्ट करतायत. सर्वप्रथम श्रीकृष्णाने काय केलं तर वसुदेव आणि देवकी यांच्यासमोर चतुर्भुज रूपात ते प्रकट झाले आणि नंतर लगेच त्यांनी स्वतःचं रूपांतर द्विभुज रूपामध्ये केलं. कारण वसुदेव आणि देवकीनी तशा पद्धतीने प्रार्थना त्यांना अर्पण केल्या. जे भक्तिविहीन आहेत, जे नास्तिक आहेत त्यांना हे रहस्य उमगणं अत्यंत कठीण आहे. त्यांना हे रहस्य कधीही उलगडणार नाही. ज्या विद्वानांनी केवळ विद्यार्जन करण्यासाठी किंवा व्याकरणात्मक दृष्ट्या वेदाध्ययन केलं आहे ते सुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. तसंच फॉर्मली औपचारिकरित्या मंदिरामध्ये पूजा अर्चा करण्यासाठी जे जातात ते सुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. आणि जे लोक नित्य नियमाने मंदिरात जातात परंतु ते सुद्धा यथार्थ रूपात श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. कृष्णांनी सांगितल्याप्रमाणे केवळ भक्ती मार्गाचा अवलंब केल्यानेच मनुष्य श्रीकृष्णांना जाणू शकतो. हे आपण या 53व्या श्लोकात जाणलं पाहिजे. 54व्या श्लोकात भगवंत स्पष्ट करतायत अनन्य भक्ती योगानेच भगवंतांना जाणलं जाऊ शकतं. हे अर्जुना, जसा तुझ्यासमोर मी उभा आहे तसं मला केवळ
अनन्य भक्ती योगानेच जाणणं शक्य आहे. या प्रकारे मला भक्ती योगानेच केवळ साक्षात पाहता येतं. तर केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतो. तर पहा, तर्काने भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करणारे अनधिकृत भाष्यकार जाणू शकतील की ते केवळ वेळेचा अपव्यय करतायत. जाणणं अतिशय कठीण आहे. आपल्या मातापित्यांसमोर श्रीकृष्ण कसे चतुर्भुज रूपात प्रकट झाले आणि नंतर स्वतःचं द्विभुज रूपामध्ये त्यांनी कसं रूपांतर केलं हे कोणीही जाणू शकत नाही. वेदाध्यय ज्ञानमार्ग या मार्गाने भगवंताला जाणता येणं शक्य नाहीये आणि ते ह्या रहस्यामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. ज्यांनी प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक प्रशिक्षण घेतलेलं नाहीये त्याला कृष्ण तत्वाचं प्रारंभिक ज्ञान सुद्धा होणं शक्य नाही. या श्लोकामध्ये तू हा शब्द विशेष रूपाने योजलेला आहे आणि या शब्दावरून दर्शवलं गेलं आहे की श्रीकृष्णांना जाणण्यासाठी इतर कोणत्याही मार्गाचा अवलंब किंवा विधान करता येत नाही. इतर कोणताही मार्ग सफल सुद्धा होऊ शकत नाही. तर त्यांना अनेक प्रकारे कशा पद्धतीने जाणता येतं. तथापि जे वेद पारंगत आहेत ते वेदांमधनं अनेक प्रकारे जाणू शकतात. वैदिक विधिविधानं आहेत आणि जो खरोखरच श्रीकृष्णांना जाणू इच्छितो त्यांनी काय केलं पाहिजे. प्रमाणित शास्त्रांमध्ये निर्देशित केलेल्या वैदिक विधिविधानांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. या तत्वानुसार मनुष्य तपस्या करू शकतो. उदाहरणार्थ ज्याला कठोर तपस्या करायची आहे तो जन्माष्टमी किंवा प्रत्येक महिन्यात येणाऱ्या 2 एकादशी या दिवशी उपवासाचं व्रत ठेवू शकतो, उपास करू शकतो. दानाबद्दल सांगायचं झालं तर हे स्पष्ट आहे की कृष्ण तत्वाचा किंवा कृष्ण भावनेचा संपूर्ण विश्वभर प्रसार करण्यासाठी जे कृष्ण भक्तीत संलग्न झाले आहेत त्यांना दान देण्यात आलं पाहिजे. कृष्ण भावनामृत हे मानवतेला लाभलेलं मोठं वरदान आहे. रूप गोस्वामींनी श्री चैतन्य महाप्रभूंची अत्यंत उदार पुरुष म्हणून स्तुती केली आहे. कारण अतिशय दुर्लभ असं कृष्ण प्रेम त्यांनी मुक्त हस्ताने वितरित केलं. मनुष्यानी मंदिरामध्ये ठराविक पद्धतीने पूजन करणं म्हणजे प्रगती करण्याची एक संधी आहे. भगवत भक्तीमधील नवसाधकांसाठी विग्रह सेवा आवश्यक आहे आणि वेदांमध्ये म्हणजे श्वेताश्वतर उपनिषदात 6.23 या ठिकाणी संदर्भ देण्यात आलेला आहे. यस्य देवे पराभक्तीर यथा देवे तथा गुरौ तस्यैव कथितही अर्थ प्रकाशन्ते महात्मनः. भगवद्गीतेवर टीका पूर्वीच्या श्लोकामध्ये वारंवार योजलेला न हा शब्द दर्शवतो की वेद पारंगत विद्वान आदी उपाधींमुळे मनुष्याने अहंकार भाव ठेवू नये. त्यांनी कृष्ण भक्तीचा स्वीकार करणं खूप आवश्यक आहे. त्यानंतरच तो केवळ भगवद्गीतेवर टीका करू शकतो. सर्व रूप ही श्रीकृष्णांच्या मूळ द्विभुज रूपातून प्रकट झाली. यावरनं असं स्पष्ट होतं की चतुर्भुज रूप आणि वेदांमध्ये वर्णिलेली इतर सर्व रूप सुद्धा श्रीकृष्णांच्या मूळ द्विभुज रूपातनं प्रकट झालेली आहेत. श्रीकृष्ण हेच सर्व प्रकट रूपांचे उद्गम आहेत आणि या रूपांपासूनही श्रीकृष्ण भिन्न आहेत. जेव्हा निर्विशेष हे रूप महाविष्णू म्हणून जाणलं जातं आणि हे महाविष्णू कारणोदोक्षायी विष्णू सागरामध्ये पहुडलेले असतात आणि त्यांच्या श्वासोच्छ्वासाबरोबर असंख्य ब्रह्मांड प्रकट होत असतात आणि लोप पावत असतात. हे भगवंतांचं विस्तारित रूप आहे. भगवान श्रीकृष्णांना जाणणे म्हणजेच वेद जाणणे. वेदांमध्ये म्हणजे स्पेसिफिकली गोपाल तापनी उपनिषदामध्ये अशा पद्धतीचं वर्णन आढळतं. सच्चिदानंद रूपाय कृष्णाय क्लिष्टकारिणे नमो वेदांत वेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे. मी सच्चिदानंद रूप श्रीकृष्णांना सादर वंदन करतो. मी त्यांना वंदन करतो कारण त्यांना जाणणे
म्हणजे वेद जाणणे होय. म्हणून भगवान श्रीकृष्ण हे आद्य गुरु आहेत. ब्रह्मसंहितेत सुद्धा सांगण्यात आलंय, ईश्वरा परमा कृष्ण. कृष्ण हेच परमेश्वर आहेत आणि त्यांचा विग्रह सच्चिदानंद आहे. त्यांना आदी कारण नाही, कारण तेच सर्वांचे आदी कारण आहेत. ते सर्व कारणांचे कारण आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. श्रीमद भागवतात संदर्भ येतो की त्याच्यामध्ये श्रीकृष्णांच्या नावाचा साक्षात उल्लेख होतो. एतेचां सकला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. भगवद्गीतेत सुद्धा भगवंत स्वतः स्पष्ट करतात, मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. माझ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवान या रूपांपेक्षा इतर कोणतंही रूप श्रेष्ठ नाही. आणि भगवद्गीतेत सुद्धा ते सांगतात की अहम आदिर ही देवानाम, मीच सर्व देवतांचं उगमस्थान आहे. भगवंतांशी निरनिराळ्या दिव्य रसांद्वारे संबंधित असणाऱ्या शुद्ध भक्तांना विश्वरूपाचं विशेष आकर्षण नसतं. सकाम कर्माद्वारे उन्नती करण्याचा जे प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी विश्वरूप अद्भुत असू शकेल, परंतु जे भक्तीमध्ये संलग्न झाले त्यांना द्विभुजधारी कृष्ण रूप अत्यंत प्रिय आहे. नंतर पाहू 55वा श्लोक. मनुष्य भक्तीमध्ये निश्चितपणे सफल होऊ शकतो. हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या प्रित्यर्थ कार्य करतो, मला आपल्या जीवनाचं परमलक्ष्य मानतो आणि सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो, असं भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी ठासून सांगतायत. आता या ठिकाणी काही शब्द महत्वाचे आहेत. मदभक्तः, माझ्या शुद्ध भक्ती सेवेमध्ये जो गुंततो, नवविधा भक्तीमध्ये, याच्यापैकी कुठले आहे? सर्व 9, 8 किंवा 7 किंवा निदान एका भक्ती सेवेमध्ये जो संलग्न होतो, त्या योगे निश्चितपणे मनुष्याचं जीवन परिपूर्ण होतं. नंतर एक शब्द महत्वाचा आहे, संगवर्जितः. जे लोक श्रीकृष्णांचे विरोधक आहेत त्यांच्या संगतीचा त्याग केला पाहिजे. केवळ नास्तिकच श्रीकृष्णांचे विरोधक आहेत असं नाही, तर जे सकाम कर्मी आहेत आणि जे आसक्त आहेत त्यांचा सुद्धा त्याग केला पाहिजे. जे तर्कवादी आहेत ते सुद्धा श्रीकृष्णांचे विरोधक आहेत, त्यांचा सुद्धा त्याग केला पाहिजे. आता पुढचा शब्द आहे शुद्ध भक्ती. शुद्ध भक्तीचं विश्लेषण भक्तिरसामृत सिंधूमध्ये सांगण्यात आलेलं आहे. 1.1.11 अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा. या श्लोकामध्ये श्रील रूप गोस्वामी स्पष्टपणे सांगतायत की जर कोणाला अनन्य भक्ती करायची असेल तर त्यांनी सर्व प्रकारच्या भौतिक विकारातून मुक्त होणं आवश्यक आहे. जे तर्कवादी आहेत आणि जे सकाम कर्म करण्याच्या अधीन झालेले आहेत त्यांच्या संगतीतून मनुष्याने पूर्णपणे मुक्त झालंच पाहिजे. जेव्हा अशा कुसंगतीपासून आणि भौतिक इच्छांच्या विकारातून मनुष्य मुक्त होतो तेव्हा अनुकूलतेने जेव्हा तो कृष्ण ज्ञानाचं अनुशीलन करतो याला शुद्ध भक्ती म्हटलं जातं. नंतर एक महत्वाचा शब्द भगवंत सांगतायत, मत कर्म कृत, म्हणजे माझ्या कर्म करण्यामध्ये संलग्न झालेला. श्रीकृष्णांशी संबंधित असलेल्या कर्माखेरीज इतर कोणतेही कर्म करायचं नाहीये, यालाच कृष्ण कर्म असं म्हटलं जातं. मनुष्य विविध प्रकारचं कार्य करत असेल परंतु त्यांनी आपल्या कर्मफलांवर आसक्त असू नये, तर ते कर्मफल केवळ श्रीकृष्णांना अर्पण केलं पाहिजे. मनुष्य जर उद्योगधंदा करत असेल तर त्यांनी उद्योगधंद्याचे कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये रूपांतर करण्यासाठी कृष्णांप्रित्यर्थ उद्योगधंदा केला पाहिजे.
इंद्रिय तृप्तीसाठी एखादा व्यक्ती गगनचुंबी इमारत बांधू शकेल, पण त्याच्याऐवजी त्यांनी श्रीकृष्णांसाठी एखादं सुंदर मंदिर बांधलं पाहिजे. श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या नैवेद्याचं अवशेष प्रसाद रूपाने त्यांनी ग्रहण केले पाहिजे. जर मनुष्याला श्रीकृष्णांकरता मंदिर बांधता आलं नाही तर तो कृष्ण मंदिर स्वच्छ किंवा साफ करू शकतो. हे सुद्धा कृष्णांप्रित्यर्थ कर्म आहे. मनुष्य एखादी बाग लावू शकतो, फुलबाग निर्माण करू शकतो, तुळशीची रोपं वाढवू शकतो, पत्रम पुष्पम फलम तोयम, भगवंतांना तो अर्पण करू शकतो. हे सुद्धा कृष्ण भावना भावित कर्म आहे असं भगवंत सांगतायत. मत परमा म्हणजेच मला परमश्रेष्ठ मानून जो मनुष्य श्रीकृष्णांच्या परमधामामध्ये त्यांचं सान्निध्य प्राप्त करणे म्हणजे जीवनाची परमसंसिद्धी आहे असं मानतो, अशा मनुष्याला चंद्र, सूर्य किंवा स्वर्गलोकाप्रत किंवा ब्रह्मांडातील अत्युच्च जे ब्रह्मलोक आहेत त्याच्या प्रत उन्नत होण्याची सुद्धा इच्छा नसते. आध्यात्मिक जगतात ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यात तो समाधान मानत नाही, कारण त्याला अत्युच्च आध्यात्मिक लोकामध्ये कृष्णलोक किंवा गोलोकधाम वृंदावनामध्ये प्रवेश करण्याची इच्छा असते. कृष्ण लोकाचं त्याला पूर्ण ज्ञान असतं, म्हणून त्याला इतर कोणत्याही लोकांचं आकर्षण राहत नाही. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, निर्वैर सर्व भूतेषु, सर्व प्राणी मात्रांशी तो मित्रत्वाने वागतो. कृष्ण भावना भावित भक्त जाणतो की केवळ कृष्ण भक्तीच मनुष्याला जीवनाच्या सर्व समस्यातनं मुक्त करू शकते. याचा त्याला वैयक्तिक अनुभव येतो आणि म्हणून त्याला कृष्ण भावनेचा मानव समाजात प्रचार करण्याची इच्छा असते. या बाबतीत अनेक उदाहरणं सुद्धा देता येतील. येशू ख्रिस्त, हरिदास ठाकूर, प्रल्हाद महाराजांसारखी अनेक उदाहरणं आपण पाहतो. भगवत भक्त का अशा पद्धतीने आपले प्राण संकटात घालतात? तर केवळ कृष्ण भावनेचा प्रसार करण्याचीच त्यांना इच्छा असते आणि असा प्रचार करणे अत्यंत कठीण असतं. विस्मृतीने आपण दुःखी होतो, म्हणून आपल्या बांधवांना सर्व भौतिक समस्यातनं मुक्त करणे हेच मानव समाजाचे सर्वोत्तम कल्याणकारी कार्य आहे. तर आता या ठिकाणी स्पष्ट करण्यात येते की भगवद्गीता हा ग्रंथ कोणासाठी आहे? भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या हेतूनी जे भौतिक जगतामध्ये रत झालेले आहेत आणि ज्यांना वास्तविक आध्यात्मिक जीवनाचं ज्ञान नाही, त्या बद्ध जीवांना मार्गदर्शन करण्यासाठी भगवद्गीता हा ग्रंथ आहे. याचा काय उद्देश आहे? तर आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचं आणि परमपुरुष भगवान कृष्णांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधांचं ज्ञान आपल्याला कसं होऊ शकेल हे सांगणं आणि आपण स्वगृही भगवत धामात परत कसं जाऊ शकतो हे शिकवणं हा उद्देश आहे. प्रक्रिया कशी आहे? श्रीकृष्णांशी संबंधित असलेल्या कर्माखेरीज इतर कोणतंही कर्म आपण करू नये. यालाच कृष्ण कर्म असं म्हटलं जातं. आणि कृष्ण कर्म म्हणजे काय? तर याबद्दल मनुष्याने पूर्ण शक्तीनिशी कृष्ण भावना भावित कर्म केलं पाहिजे. भक्ती रसामृत मध्ये सांगितल्याप्रमाणे अनासक्तस्य विषयान यथार्हम उपयुंजतः निर्बंध कृष्ण संबंधे युक्त वैराग्य मुच्यते. जे भक्त श्रीकृष्णांसाठी आपले जीवनही धोक्यात घालून भक्तीमध्ये संलग्न असतात त्यांच्याविषयी श्रीकृष्ण किती कृपाळू असतात, म्हणून देह त्यागानंतर अशा व्यक्तींचा सर्वोच्च लोकामध्ये भगवत धामामध्ये प्रवेश निश्चित असतो. तर या ठिकाणी हा संपूर्ण अध्याय संपन्न झालेला आहे. आपण या ठिकाणी थांबूया. वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.